मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी सतत मागणी करण्यात आल्या आणि आंदोलनं उभी राहिली, मोर्चे निघाले मराठा समाजाच्या वतीनं. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी आमचा कोणाचाही विरोध नव्हता, परंतु आमच्या भटक्या विमुक्त ओबीसी बांधवांच्या लेकराचा जो घास आज त्यांचा काढून घेतला जातो आहे, त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना एक दुःख आहे, संताप सुद्धा आहे. कारण अजून जे 27% आरक्षण आम्हाला जाहीर झालं ते अजून पूर्ण आम्हाला मिळालं सुद्धा नाही. 9.5% आरक्षण महाराष्ट्र सरकारमध्ये आहे. वेगवेगळ्या सभांमध्ये सुद्धा मी दाखवून दिलं की अनेक ठिकाणी मराठा समाज हा मोठ्या संख्येनं जे आहे त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. EWS म्हणून 10% जी योजना भारत सरकारने आखली, त्याच्यामध्ये सुद्धा 85% जागा मराठा समाजाला गेलेल्या आहेत. ओपनमधून सुद्धा मराठा समाज पुढे गेलेला आहे. पुढच्या 40% सुद्धा ते आहे. आणि मराठा समाजातील जे मुळातच कुणबी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे ते आणखी आहेतच. ज्यांच्याकडे मुळातच कुणबी सर्टिफिकेट आहेत, प्रमाणपत्र आहेत, त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका असण्याचं काही कारण नाही, दुःख असण्याचं काही कारण नाही. आणि ज्यांना हे ओबीसीचं प्रमाणपत्र हवं असतं, मग ते शिक्षणासाठी असेल, तर नोकरीसाठी असेल, ते राजकारणासाठी असेल, त्या लोकांनी ते घेतलेलेच आहेत. कोणी काही शांत बसलेलं नाही, त्याच्या अगोदरच सगळ्यांनी घेतलेलं आहे. तरी सुद्धा जे आहे की निजामशाहीमध्ये आमचे नावं आहेत, तर त्याचा शोध घ्या म्हणून सुरुवात झाली. आम्ही सांगितलं घ्या शोध, आणि नंतर आपण पाहिलं की पण निजामशाहीतून ते सगळं आलं मराठवाड्यामध्ये सगळीकडे जा, मग सगळ्या महाराष्ट्रात घ्या, मग सगळ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, मग मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते ओबीसीतूनच द्या, अशा प्रकारचा जो आहे हट्ट करण्यात आला. आणि मग वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे GR काढण्यात आले, शासनाचे आदेश काढण्यात आले. आणि मग काल सुद्धा जो आहे हा सगळे सोयरांचा जो आहे हा सुद्धा आदेश काढण्यात आला. या सगळ्यातून झालं हे की एकीकडून आम्ही सगळं म्हणायचं की ओबीसीला धक्का लावणार नाही, आणि दुसरीकडून मात्र 54 लाख, 50 लाख, 57 लाख अशा काही नोंदी सापडल्या. आणि आता मग ते आणि त्यांचे जे सगळे सोयरे यांनी फक्त एक शपथपत्र लिहून दिलं की त्यांना प्रमाणपत्र द्या, आणि ते प्रमाणपत्र ताबडतोब द्या, याची अंमलबजावणी करण्याकरता न्यायमूर्ती आणि इतर सगळा फौजफाटा निर्माण करण्यात आला, आणि त्याची जी आहे कार्यवाही सुरू झाली. ओबीसीला धक्का लावणार नाही, आणि दुसरीकडून ओबीसीचे वाटेकरी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज घुसवण्याचं काम, बॅकडोर एंट्री जी पहिल्यांदा म्हटलं, त्या बॅकडोर एंट्रीचं काम जोरात झालं. आणि आज परिस्थिती अशी झाली की आमच्या ओबीसी लेकरांचे जे आहे तुमचा घास पळवण्यात आलेला आहे, त्याचं दुःख जे आहे आम्हाला आहे. राज्यकर्ते आम्ही सगळे आहोत, आणि आमचं काम जे आहे राज्यातील प्रत्येक घटकाच्या अधिकाराचं रक्षण करणं. एकीकडे आम्ही सांगायचं की ओबीसीला धक्का लावणार नाही, त्याच वेळेला लाखो करोडो जे आहेत मराठा समाजाचे जे आहेत आमचे बांधव, ते ओबीसी कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत सामील होणार. दुसरीकडे परत 3 जजेस सुप्रीम कोर्टात, हायकोर्टचे वगैरे जे आहेत रिटायर, त्यांची कमिटी जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे त्याचा मागोवा घेणार. परत जो आयोग होता त्या आयोगातील जे मूळ सदस्य होते की जे बहुतेक सगळे ओबीसी समाजाचे होते, त्या
सगळ्यांना जे आहे राजीनामा द्यावा लागला. का द्यावा लागला हे त्यांना आपण विचारू शकता. आणि तिथे असे लोक भरण्यात आले आणि हा अजेंडा देऊन की मराठा समाजाला आपल्याला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं आहे, हा अजेंडा देण्यात आला. खरं म्हणजे ओबीसी आयोग आहे तो मराठा आयोग झाला. आणि त्याच्यामध्ये आता एक शुक्रे साहेब आहेत, त्यांना अध्यक्ष केलं. आता शुक्रे साहेब स्वतः मराठा समाजाचं उपोषण सोडायला तिकडे गेले होते, म्हणजे ते मराठा समाजाच्या बाजूने उभे होते.